नाशिक महानगरपालिकेत सत्ता स्थापनेसाठी हालचाली वेगात सुरू असतानाच भाजपच्या गोटातून एक मोठी घडामोड समोर आली। महापौर आणि उपमहापौरांच्या उमेदवारांची नावे जाहीर होताच अवघ्या 10 मिनिटात नाशिक भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार यांनी राजीनाम्याचा तडकाफडकी निर्णय घेतल्याने संपूर्ण राजकीय वर्तुळ हादरले। एक लक्षात घ्या, गेल्या बऱ्याच दिवसांपासून नाशिक भाजपमध्ये अंतर्गत धुसफूस सुरूच होती। मात्र शहराध्यक्षांच्या तडकाफडकी राजीनाम्याने पक्षांतर्गत सुरू असलेला कलह या निमित्ताने चव्हाट्यावर आला। आता त्यांनी राजीनामा का दिला आणि त्याचा काय परिणाम होऊ शकतो याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर लगेच क्लिक करा। तर 4 फेब्रुवारीला म्हणजे आजच नाशिकच्या महापौर आणि उपमहापौर पदांच्या उमेदवारांची नावे जाहीर होताच शहराध्यक्ष सुनील केदार यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला। यापूर्वी पक्षाने महापौर पदासाठी हिमगौरी आडके आणि उपमहापौर पदासाठी मच्छिंद्र सानप यांची नावे निश्चित केली होती। मात्र या निवडीवरून केदार नाराज झाल्याची चर्चा आहे। पक्षांतर्गत सूत्रांनुसार केदार यांना या नावांमध्ये बदल अपेक्षित होते, पण ते काही झाले नाही, ज्यामुळे त्यांनी राजीनाम्याचा हा कठोर निर्णय घेतला असल्याचं सांगितलं जात आहे। इतकंच नाही तर या राजीनाम्यामागे फक्त उमेदवारीच नाही तर पक्षांतर्गत गटबाजी आणि सत्ता वाटपाचे मुद्देही आहेत। विशेष म्हणजे मंत्री गिरीश महाजन यांनी केदार यांच्या कारभारावर नाराजी व्यक्त केल्याने सुनील केदार यांनी राजीनामा दिल्याचं देखील सांगितलं जात आहे। नाशिक महापालिकेत भाजपने स्वबळावर बहुमत मिळवलंय, त्यानंतरही केदार यांनी परस्परच शिवसेना आणि राष्ट्रवादीला सत्तेत सहभागी होण्याचा प्रस्ताव दिला होता। यावर मंत्री महाजन यांनी संताप व्यक्त करत नाशिकमध्ये भाजपला कुबड्यांची गरज नाही असं म्हटलं होतं। जसं की आपल्याला माहिती आहे, नाशिकमध्ये भाजपने स्वबळावर तर शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष एकत्र निवडणुकीला सामोरे गेले होते। त्यात भाजपने 122 जागांपैकी सर्वाधिक 72 जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवलं, तर शिवसेनेला 26 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 3 जागा मिळाल्या होत्या। यानंतरही राज्यातील महायुतीप्रमाणे नाशिकमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना सत्तेत सहभागी करून घेण्यासाठी भाजपने तयारी दर्शवली होती। त्या संदर्भातील सुनील केदार यांनी भाजप कार्यालयामार्फत प्रदेश कार्यालयाकडे प्रस्ताव देखील पाठवला होता आणि तोच प्रस्ताव त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीला देखील दिला होता। पण हा प्रस्ताव मंत्री गिरीश महाजन यांना काही पसंत पडला नाही। त्यांनी नाशिक महापालिकेत भाजपला कुबड्यांची गरज नाही असं स्पष्टपणे सांगत शिवसेना राष्ट्रवादीला सत्तेत सहभागी करून घेण्यास स्पष्ट नकार दर्शवला। दरम्यान शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादीला सोबत घेण्याचा कुठलाही प्रस्ताव प्राप्त झाला नाही किंवा आम्ही कोणालाही प्रस्ताव दिलेला नाही असं सांगत मंत्री गिरीश महाजन यांनी सुनील केदार यांच्या दाव्याची थेट हवाच काढून घेतली। महत्त्वाचं म्हणजे महापौर आणि स्थायी समितीसह अन्य विविध महत्त्वाच्या पदांवर भाजपचाच दावा राहणार असल्याचं गिरीश महाजन यांनी ठणकावून सांगितलंय। यावरून ऑलरेडी भाजपमध्ये अंतर्गत मतभेद सुरू असताना दुसरीकडे गिरीश महाजन यांनी महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीत ही शहराध्यक्ष सुनील केदार यांना लांब ठेवलं असल्याचं म्हटलं जात आहे। बरं, हा व्हिडिओ शूट करत असताना एक अपडेट समोर येते, ते म्हणजे नाशिकचे जिल्हाध्यक्ष जे आहेत सुनील केदारे त्यांनी आपला राजीनामा मागे घेतलाय। त्यांनी म्हणजे सुनील केदार आणि गिरीश महाजन यांच्यात चर्चा झाली असल्याचं समजतंय आणि ह्याच्यामध्येच गिरीश महाजन यांनी सुनील केदारे यांचं मन वळवण्याचा कुठेतरी प्रयत्न केला असल्याचं दिसतंय। त्यामुळे सुनील केदार यांनी त्यांचा राजीनामा मागे घेतलाय। दरम्यान अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला।